चला बारशाला गाडी चालला पोचलेलो आहोत आणि वाशी स्टेशन सगळे आम्ही बारशाला चालले आहोत. तर चला जाऊया. काढलीस तिकीट किती घेतला? 120 हा 30 रुपये एकाची. 1 रुपये 30 पनवेल एकाची 3. बाबू हात पकड मला. चालेल बारशाला ट्रेन चालू नाही. तर मंडळी आम्ही वाशीवरून पनवेलला बारशाला गेलो. आमच्या दादाला मुलगा झाला तर सचिनला, तर त्याच्या मुलाच्या बारशाला गेलेलो आणि पोचल्यानंतर अशी मस्त सचिनच्या घराच्या समोर, सचिन आणि प्रियाच्या घराच्या समोर अशी रांगोळी काढलेली आणि त्यांनी सगळ्या बारशाचं आयोजन टॅरेसवरती केलेलं. खूप छान असं डेकोरेशन वगैरे होतं आणि त्यांच्या टॅरेसवरून हा एक असा मस्त नजारा दिसत होता. त्या बिल्डिंगच्या वरून बिल्डिंगच्या टॅरेसवरून आणि असं हिरवागार डोंगर वगैरे छान दिसत होते. मस्त वातावरण होतं, असं म्हणजे गावाला गेल्यासारखं फील झालं. आणि गावाला किती माल्यावर होता? हां तुझं नाव सांग मला. तुम्ही आता त्या बाबूचे ना आपण बारशाला आले आहोत ना आम्ही व्हिडिओ करत तर खूप खुश होत्या. त्यांची नावं सांगितली. मग बापूस बोलून घेतलं सासूसने. तर मंडळी अशी सगळी पाहुणी मंडळी आम्ही जेवायला बसलेली. जेवणामध्ये व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी होती. पापड, लोणचं आणि रायता होता. खूप छान असं जेवण झालेलं आणि आम्ही मस्तपैकी अशी पोट भरून जेवलो. छान होती बिर्याणी झालेली. तर मंडळी असं बारशाचं नामकरणाचं डेकोरेशन छान भारी केलेलं होतं. मला तर खूपच आवडला. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा मंडळी. आज माझ्या मुलाच्या बारशासाठी नामकरण समारंभासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी तुमचा अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण आता माणूस सगळ्या देऊ शकतो पण त्याचा वेळ देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 9 महिन्यांपूर्वी म्हणजे जवळजवळ 12 महिन्यांपूर्वी प्रवास झालेला सुरू झालेला प्रवास आज नामकरण समापर्यंत पोहोचलाय. शॉर्ट काढा. One, two, three.
माझ्याकडे बघ देतो नामकरण सोहळा आलेला तिकडे परत वाढलं केस. हा माझ्या बहिणीचा मुलगा छोटा युट्यूबर पण आलेला युट्यूबर बारशाला आणि त्याच्या चॅनलचं नाव आहे कोकण हाटेडवर. चांगल्या पद्धतीने काम करत आहे तो मस्तपैकी आणि त्याचं चॅनल पण आता मॉनिटाईज झालेलं आहे. तर मला पण तसंच सपोर्ट करा मंडळी. तिकडं पण झालं पाहिजे जोरात मारा, असा मारायचा. ये इकडे. अशी ये. हे समोर बघा सगळ्यांनी. हे फुगामध्ये आला. थांब थांब थांब. एकदम कोपऱ्यातला पण आलेत. तर मंडळी आता आहे ना बारशाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि सगळी मंडळी आपल्या आपल्या घरी निघाली आहे. एवढीच राहिलेली बघा, हे एवढीच मंडळी राहिलेली आहे. मग अशी खूप दिसत होती, आता एवढीच राहिलेली आहे. तर आता मी पण निघते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, बाय आणि चांगले कमेंट करा.